तो अतिशय सुंदर. तुम्हाला अशाच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. आणि तुमच्याकडनं इन्स्पायर होऊन आम्ही पण असं ठरवलंय. आम्ही ॲक्च्युली अचानकच आमचं ठरलं, त्यामुळे आमची फारशी प्रिपरेशन नाही आहे. पण आम्ही इथून पुढे असंच तुमच्यासारखं प्रिपेअर होऊन आणि प्रॉपर ड्रेस कोडमध्ये येऊया. आम्हाला शिकायला मिळाली एक नवीन गोष्ट. बरं चला, गुरुपौर्णिमेचा उत्सव 2025 आणि आज त्याच्यात आषाढी एकादशी. तर असा हा भक्तिमय आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला समृद्ध असलेला दिवस आणि या निमित्ताने सूरदान प्रस्तुत हा एक भक्तिरसात न्हालेला, गुरूंच्या चरणी कृतज्ञता अर्पण करणारा आणि आपल्या विठुराय माऊलीच्या चरणी समर्पण करणारा हा असा संगीतमय स्वर सोहळा. चला तर मग आज आपण आपल्या कार्यक्रमाची प्रारंभ करूया. आता प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात, शुभ कार्याची सुरुवात ही आपण श्री गणेश वंदनेने करतो. तशीच आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने करणार आहोत आणि श्री गणेश वंदना सादर करीत आहेत सौ विनीता कोठावळे. वा वा वा, अतिशय सुंदर. गणपतीच्या श्री गणेशाच्या गाण्याने अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे आपली. एकदा होऊन जाऊ देऊ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता आपला पुढील गाण्याकडे आपण वळतो. कानडा राजा पंढरीचा.
हा अभंग म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची आस आणि प्रेमळ भक्तीचं अतिशय आपल्याला असणारी आस. तर या गाण्याचे मूळ गायक आहे सुधीर फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे. तर इथे गाणं आपल्यासमोर सादर करीत आहे ऋषिकेश ब्रह्मे. हॅलो 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 कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तांसाठी, परब्रह्म हे भक्तांसाठी, मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. राखतो चोखोवांची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो चोखोवांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
राजा पंढरीचा गानडा राजा पंढरीचा गानडा राजा पंढरीचा. अप्रतिम, अतिशय सुंदर झालेलं आहे गाणं आणि या गाण्याने मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे आपल्या सगळ्यांचंच. आता आपण पुढील गाण्याकडे वळतो आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. आता या गाण्याबद्दल, हे जे गाणं आहे ते आत्म्याच्या शोधात निघालेल्या अंतर्मुख होऊन एखाद्या माणसाला जी जाणीव होते त्या संदर्भातलं आहे. मूळ गायक सुधीर फडके आणि आपल्यासमोर सादर करीत आहेत विराज मोहिते. हॅलो. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देवी नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती. तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती. तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती. तोच श्याम तोच राम दत्तधाम आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देवी नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात. संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात. संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात. तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देवी नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही. तोच बाल्यतारुण्यही वार्धक्याचा विश्रामही. तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही. तोच ऐन तोच पैल आदि अंत आहे. मंदिरात
आपल्या परमेश्वराचं स्मरण नक्कीच झालं असेल हे गाणं ऐकल्यानंतर. धन्यवाद. आपण आता पुढील गाण्याकडे वळूया. पुढील गाणं आहे विठ्ठला तू वेडा कुंभार. हॅलो हॅलो. आणि या गाण्यामध्ये आपण विठ्ठलाला कुंभार म्हणून आपण त्याचा संबोध करत आहोत. आपल्याला गाण्याद्वारे ते लक्षात येईलच आणि मग नंतर आपण आता या गाण्याचा आस्वाद घेऊया. हे गाणं आपल्यासमोर सादर करीत आहे सिद्धार्थ कुलकर्णी. फिरत्या साकावरती देसे मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणे उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळ चमक ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते दोणी कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविशी तूच फोडीसी पुरवाळीसी तूच ताडीसी. तूच घडविसी तूच फोडीसी पुरवाळीसी तूच ताडीसी. नकळे यातून काय जोडीसी देसी डोळे परी निर्मिसी. दया पुढे अंधार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. सुंदर आणि अगदी खरोखर गाण्यात वर्णन झाल्यानुसार आपल्या प्रेमरूपी भक्तीला विठ्ठल माऊली वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळा आकार देत असतात. तर याचं वर्णन आपण अगदी खरोखरी समजू शकतो इथे. सुंदर गाणं झालंय. पुढच्या गाण्याकडे वळूया. मला हे दत्तगुरु दिसले. मूळ गायक आशा भोसले आपल्यासमोर सादर करीत आहे सौ विनीता कोठावळे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले.
घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदी फिरले मनाने दत्तगुरु दिसले मनाने दत्तगुरु दिसले तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भोवती औदुंबर बसले मनाने दत्तगुरु दिसले मनाने दत्तगुरु दिसले मनाने दत्तगुरु दिसले खूप छान. तुमच्या अशा गोड आवाजातनं प्रत्येकाला दत्ताचं दर्शन नक्कीच झालं असेल. आपल्यासमोर दत्ताची मूर्ती उभी राहिली असेल. श्री गुरुदेव दत्त. पुढच्या गाण्याकडे वळतो आहोत आपण. पुढचं गाणं आहे बग उघडूनी दार देवा अंतरंगातला. या गाण्यामध्ये विठोबाच्या चरणी प्रेमाने हाक मारणाऱ्या भक्ताची अतिशय आर्त विनंती आहे आणि मनापासून साथ घालणारं हे भावस्पर्शी गीत आहे. मूळ गायक आहेत रूपकुमार राठोड. आपल्यासमोर सादर करीत आहेत ऋषिकेश ब्रह्मे. शोधून शिनला जीव तारे साध तुलाही पोचल का दारोदारी उणकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी गुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावल का तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी थोडी जो भागडी तोच नाथा घरी वाहतो कावडी कुंदनाला कधी मंदिरी राहुळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का
गंगेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवे वीज जो त्या नाभाच्या ओरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोल साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो तो मनी या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावलगा अप्रतिम. आणि एवढ्या मनापासून साथ घातल्यानंतर मला वाटतं अंतरंगातलं जर दार आपण उघडलं तर आपल्याला आपला देव नक्कीच गावल. धन्यवाद. आपण आता पुढच्या गाण्याकडे वळूया. शोधीसी मानवा राऊळी मंदिरी. मूळ गायक आहेत मोहम्मद रफी. आपल्यासमोर सादर करीत आहेत विराज मोहिते. मानवा रावळी मंदिरे देव हा आपल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मंदिरे मेघ हे दाटती ओढुनी अंबरी सूर येती कसे वाजती बासरी रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी दूर इंद्रायणी दूरती पंढरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी गंधका हसतो पाकळी सारुनी वाहते निर्झरी प्रेम जीवनी भोवताली तुला साथ घाली कुणी फूल घे चालुनी रूप हे ईश्वरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्म
तवरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी. फार मस्त, फार मस्त गाणं झालेलं आहे. आणि या गाण्यातूनही आपल्याला आत्मज्ञानाचा बोध घेता येईल अशी जाणीव निर्माण होते. पुढील गाणं दत्त दिगंबर दैवत माझे. मूळ गायक R.N. पराडकर आणि आपल्या समोर सादर करत आहेत सिद्धार्थ कुलकर्णी. हॅलो हॅलो. दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. हृदय माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे. अनसूयेचे सत्वागणे. अनसूयेचे सत्वागणे. तिन्ही देवही झाले बाळे. झाले बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर. त्रैमूर्ती अवतार मनोहर. दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे. दत्त दिगंबर दैवत माझे. तीन शिरे कर सहा शोभती. तीन शिरे कर सहा शोभती. हास्य मधुर शुभ वदनावरती. हास्य मधुर शुभ वदनावरती. जटाजूट शिरे पाय खडावा. पाय खडावा. भस्म विलेपित कांती साजे. दत्त दिगंबर दैवत माझे. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती. आनंदाचे आसू झरती. आसू झरती. सारे सात्विक भाव उमलते. भाव उमलते. हळूहळू सरते मी पण माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. हृदय माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे. दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. अतिशय भावपूर्ण असं सुंदर गीत झालेलं आहे. आणि हे दत्तभक्त गीत म्हणजे जणू काही श्रद्धा आणि समर्पणाचा झराच आपण अनुभवला असेल. हॅलो. जमलं आज आपण सर्व गुरुपौर्णिमा निमित्त, गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त
वंदन करतो आम्ही सर्व गुरूंना आणि आपण सर्वांना. आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे मायबा, नाम घेता हरतील सगळे पाप. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदय धरू. आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या रूपात गुरूंना मानतो आणि गुरु असणं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला एक दिशा जी आयुष्याची मिळते ती गुरूंच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या उपदेशातून, त्यांच्या सच्चरित्रातून आपण जे वाचतो त्यातून जेव्हा कधी आपण अडीअडचणीत असतो तर नक्कीच मार्ग सापडतो. तर असेच माझे आयुष्यात असणारे अनेक अनुभूती मला मिळालेले माझे गुरु श्री साईनाथ, सद्गुरू साईनाथ. तर त्यांचे आपण एक 2-3 ओळी अंतरा मी म्हणण्याचा प्रयत्न करते. साई राम साई श्याम साई भगवान, शिरडी के दाता सबसे महान. साई राम साई तुम्ही पण म्हणा. करुणा के सागर दया निधान, शिरडी के दाता सबसे महान.
सबसे महान साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान। बोलो सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सुंदर झालाय. गुरूंचरणी अर्पण केलेला त्यांचा हा भाव अतिशय सुंदर होता. पुढील गाण्याकडे आपण वळूया. पुढील गाणं आहे धनु वाजे गुण गुण. मूळ गायिका लता मंगेशकर आपल्यासमोर सादर करत आहेत ऋषिकेश ब्रह्मे. हनुमाचे गुण वारा बाहेरून जुणा. हनुमाचे गुण वारा बाहेरून भवतारून हा काना वेगी भेटवा का. चांद वो चांदनी चापे वो चंदनी देवकी नंदने विण नावडे हो. धनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्होबाज माळी वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्हवन माळी वेगी भेटवा का. धनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा. मनाची सेज शीतळ होनी. सुमनाची सेज शीतळ होनी. तोळे आगी सारखी वेगी विजवा का. सुमनाची सेज शीतळ होनी. ओळे आगी सारखी वेगी विजवा का. धनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा. ऐकोनी दावी उत्तरे तुम्ही गात सुस्वर. ऐकोनी दावी उत्तरे कोकिळेवर जावे. तुम्हा बाईया तुम्ही गात सुस्वर. ऐकोनी दावी उत्तर कोकिळेवर जावे. तुम्हा बाईया धनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा.
दर्पणी पाहता रूप न दिसे बुवा बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले दर्पणी पाहता रूप न दिसे बुवा तुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले गाणं वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा घनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा आहाहा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेलं हे काव्य आपल्या समोर छान पद्धतीने सादर करण्यात आलंय. आता आपण आपल्या या कार्यक्रमाच्या अंतिम गाण्यावर जात आहोत. इतनी शक्ती हमें देना दाता सूरदान ग्रुप म्हणणं आम्ही सर्वजण हे गाणं आपल्या समोर सादर करीत आहोत. मी ऑपरेटर दादांना विनंती करते की माईक सगळ्यांचं चालू ठेवा आणि आपण ही प्रार्थना म्हणतोय. प्रार्थना म्हणजे देवाला केलेली एक आर्त विनंती आणि प्रार्थनेमुळे आपल्याला मानसिक बळ आत्मिक शांती मिळते आणि आपण हे सगळं शेवटी ह्यासाठीच करत असतो की आपल्याला आत्मिक सुख आत्मिक शांती आणि कठीण संकटच्या परिस्थितीत आपल्याला बळ मिळावं. तर या प्रार्थनेच्या स्वरूपात आम्ही ही शेवटचं गाणं अंतिम टप्प्यात आहे आणि शेवट आहे. तर आपण सगळेजण इतके छान शांतपणे ऐकत आहात. तर मी विनंती करेल की माझं जेव्हा एक कडवं म्हणून होतं तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही पण म्हणा. इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे दूर कभी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता का विश्वास कमजोर होना दूर अज्ञान के हो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बच के रहे हम जितनी भी दे भली जिंदगी दे बैर होना किसी का किसी से भावना मन में बदलेगी होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना शक्ति
कंजोर होना. हमने सोची हमें क्या मिला है, हमने सोची किया क्या है अर्पण, फूल खुशियों के मांगे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के, धर्म पावन हरित मन का कोना. हम चले एक रास्ते पे हमसे, दूर कर दी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. धन्यवाद. हॅलो, आपण सगळ्यांनी मिळून ही प्रार्थना केली आहे. आपल्याला याच्यातनं नक्कीच आत्मबळ मिळेल. आता आपण आपला गाण्यात इथे सगळा आपला संगीताचा जो प्रोग्राम होता स्वर सोहळा तो इथे संपलेला आहे. कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आणि आयोजकांचे मी आभार मानते. आणि इथे आपल्या सगळ्या उपस्थित जे काही प्रेक्षक आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आम्हाला या संगीतमय स्वर सोहळ्याची जी काही आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि सूरदान प्रस्तुत तर्फे आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपल्याला जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे असे या दोघं जण जे बसले आहेत त्या दादांचं पण आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आणि आभार, त्यांचे सुद्धा आभार. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यासाठी खूप 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 आभारी आहोत आम्ही. धन्यवाद.